नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा विषय वस्तुचित्र। या वस्तुचित्रामध्ये समोर ठेवलेल्या दोन मानव निर्मित वस्तू आणि एक निसर्ग निर्मित वस्तूचे रेखाटन करणे। यामध्ये वस्तूंच्या मागे कपडा ड्रेपरी येणार नाही एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी। तर आपण बकेट समोर मांडलेल्या बकेटचं रेखाटन करतोय, स्केच करतोय। बकेटचं रेखाटन करत असताना पेपरच्या आकाराला शोभेल असं मोठं स्केच आपलं पाहिजे। त्याच्यानंतर शेजारी एक भरणी मांडलेली आहे, त्या भरणीचं पण रेखाटन झालेले आणि शेजारी एक दुधी भोपळा आहे, या दुधी भोपळ्याचं पण रेखाटन झालंय। बकेट कलर करत असताना आपण रेड कलरचे बकेट घेतलेले, रेड कलर आपण बकेटला लावतो। यामध्ये शेड लाईट, हायलाइट आणि डार्कची बाजू आपण दाखवणार आहोत। मिडल टोन आपण देतोय। आता मिडल टोनचं रंगकाम सुरू आहे। रेड मध्ये थोडासा व्हाईट कलर टच करून आपण मिडल टोन देतोय। या पद्धतीने वरच्या गळ्याच्या बाजूला तोच रंग देतोय, मिडल टोन दिला। त्याच्यानंतर लाईटची छटा आपण बनवली अजून आणि वस्तूचा प्रकाश दाखवतोय। बकेटचा ज्या ठिकाणी प्रकाश पडलेला आहे त्या ठिकाणी लाईट छटा दिली। त्याच्यानंतर रेड मध्ये थोडासा ब्लू टच करून रेड आपण देतोय। डार्कची छटा देतोय। व्यवस्थित मर्ज करून घेतलंय, दोन्ही शेजारील छटा मिक्स करून घेतलेत। आणि डार्कची बाजू आपण काय केले तर शॅडोची बाजू रेड मध्ये ब्लू कलर टच करून दिलेली आहे। आता डिटेलिंग काम चालू आहे, छोटे प्रश्न ते डिटेल काम केलेले। शेजारचा भरणी जे आपण रंगवतो तो येलो ऑकर, येलो, लेमन येलो या कलर मध्ये रंगवलेले। लाईट साठी येलो वापरलाय, मिडल टोन साठी येलो, गोल्डन येलो आणि डार्क साठी येलो ऑकर आपण वापरलाय। भरणीच्या खालच्या बाजूला आपण काय करतोय तर व्हाईट वापरलाय, व्हाईट मध्ये थोडासा ब्लू टच केलाय किंवा येलो टच केलेला आहे। सेम बकेट प्रमाणेच आपण काय केले तर भरणीच्या सुद्धा शेड लाईट दाखवलेले आहेत। उजळ छटा, बाजूची सावलीची बाजू दाखवली। सावलीची बाजू दाखवत असताना येलो मध्ये थोडासा येलो ऑकर मध्ये ब्राऊन टच केलाय आणि रंगकाम त्या पद्धतीने सुरू आहे बघा। दोन 2018 साली हे वस्तुचित्र एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी आलं होतं, त्याचंच आपण रेखाटन करतोय। रंगकाम सुरू आहे, एकदम सोप्या पद्धतीने रेखाटन आणि रंगकाम कसं करायचं याचं प्रात्यक्षिक आपल्या सर्वांच्या समोर दाखवलं गेले। भरणी कंप्लीट होत आलेली, जवळजवळ शॅडोची बाजू राहिली आणि शेवटी लहान छोट्या ब्रशने डिटेलिंगचं काम केलेलं आहे। साईडला असलेला दुधी भोपळा आपण येलो कलर देऊन घेतला। येलो कलर दिल्यानंतर अप्लाय केल्यानंतर थोडासा त्याला ग्रीनचा टच दिलाय
आणि ज्या ज्या ठिकाणी डार्क आहे त्या ठिकाणी ग्रीन आपण वाढवला, येलोची शेड लाईट केली, लाईट कलर ज्या ठिकाणी लाईट आहे त्या ठिकाणी येलो वापरला आहे आणि डार्क आहे त्या ठिकाणी थोडंसं ग्रीनचा आपण टच दिलेला आहे. दुधी भोपळ्याचं चित्र सुद्धा कंप्लीट होत आलेलं आहे आणि छोट्या ब्रशने त्याचं रंगकाम बारकावे त्यातले आपण घेत आहोत, करत आहोत. आता शेवटी शॅडोची बाजू आपण करतोय. ब्ल्यू किंवा जांभळा रंग घेऊन शॅडोची बाजू आपण दाखवतोय. तीनही वस्तूंची शॅडोची बाजू आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी शॅडो दाखवत असताना, सावली दाखवत असताना बाजूला पातळ पाणी घेऊन ते मर्ज करायचे आहे. मर्ज केल्यानंतर शॅडो एक अशी दिसेल बघा. आपल्याला त्या वस्तूची सावली पडली असं वाटलं पाहिजे. अजून काय थोडंसं डार्क लाईट जर वस्तूमध्ये राहिले असतील तर तो दाखवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे बारकावे. आणि चित्र कंप्लीट झाल्यानंतर असं दिसेल सर्वांना. या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने रंगकाम करू शकतो.